हेडेक वाला फायनान्सिंग हे ते वगैरे ते काय मला जमत नाही. त्याच्यामुळे ते दॅट डिपार्टमेंट राम टूक ओव्हर. पण तुम्ही मराठी सिनेमे बघत होतात, बघितले होते. आता ह्या सिनेमाचा टीजर ट्रेलर दोन्ही बघितला आणि तो एकदम म्हणजे धमाल असं ते सगळं त्यातनं बघितल्यावर ते लक्षात येतं. पण तुम्हाला मराठी सिनेमाची किती माहिती होती, ओळख होती? तर मला तिथे वाढून स्टार वॉर्सवरती वाढलोय. तर त्याच्यामुळे स्क्रिप्ट टेलिंग, सगळं स्टोरी टेलिंग तसंच असतं ना. आणि इंडियात काय 140 कोटी लोक आहेत, एवढ्या स्टोरीज आहेत, ट्रॅजेडी, कॉमेडी, लॅफ्टर, हसू, हे ते. तर त्याच्यामुळे महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि आमचे स्टोरीज आले आहेत 1001 स्क्रिप्ट्स बघून तिने निवडले आणि त्याच्यातून आम्ही बघितलं. आणि माझा जॉब होता वर्कफ्लोज, फायनान्शियल्स, टीम्सचं. आधीपासून मी स्पोर्ट्स टीम्सवरती होतो, तसंच वागतो याच्याबरोबर. हार्ट सर्जरीमध्ये तसंच आहे, 80 लोक आहेत, सगळे जमून हृदय दुरुस्त करायचं आहे. तर ह्याच्यात खूप क्रिएटिव्हिटी यूज करून मजा आली आणि अक्षरशः मजा आली. आणि आय थिंक महाराष्ट्रीयन फिल्म्समध्ये थोडं वेगळं आहे की विनोदी असतात पण अर्थ पण असतो. थिंकिंग मॅनचे फिल्म्स असतात, तर त्याच्यामुळे इंट्रिगिंग असतं. आमचं पहिलं फिल्म 15 ऑगस्ट ते पण थिएटर्सला नेणार होतो, पण नेटफ्लिक्सनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं असं नाही होणार, हे चेक घे आणि आम्हाला देऊन टाक. आणि आम्हाला वाईट वाटलं खरं म्हणाला, कारण मला लास्ट माइलला न्यायचं होतं. आपली लोक, आमचा माणूस, राईट. तर हा फिल्म आम्ही सांगितलं की थिएटर्सला नेणारच आणि खूप विनोदी झालाय. सगळे लोक व्यवस्थित आहेत आणि स्क्रिप्टला अवॉर्ड्स मिळालेत. खूप आवडेल. तुम्ही आता मराठी सिनेमाबद्दल काय म्हणाला? थिंकिंग मॅनचा आहे. या तर बेंगाली आणि मराठी फिल्ममध्ये तुम्ही हिंदी फिल्मच्या म्हणजे क्वीनच्या शेजारी बसून हे बोलताय? नाही, असं म्हणजे आय थिंक फॉर्म्युलाज बदललेत खरं म्हणाला. आणि हे OTTचं थोडासा इन्फ्लुएन्स आहे. कारण काय झालंय, आपलं मराठी सिनेमा ग्लोबल सिनेमा झालाय. आणि तुम्हाला माहिती आहे पॅन्डेमिकमध्ये किती वेगळे वेगळे सिनेमा पाहत होतो. स्पॅनिश, मराठी, तेलुगू, मल्याळम, हिंदी सबटायटल असतात ना, म्हणून आता कळतात आपल्याला. तर स्टोरी टेलिंग कसं करायचं ते युनिक पाहिजे आणि आपल्या गोष्ट खूप छान असतात. पण ही गोष्ट कशी आली, म्हणजे कशी निवडली? म्हणजे जेव्हा माधुरी दीक्षित काहीतरी सिनेमा करण्याचा विचार करते असं कळलं की लोक धावत सुटले असतील आणखीन, तर तुम्ही म्हणजे काय प्रोसेसनं या स्क्रिप्टला, या सिनेमाला? तर मला म्हणजे आफ्टर 15 ऑगस्ट मला तो एक्सपिरियन्स आवडला आणि चांगलं झालं सगळं. म्हणजे ते व्यवस्थित रिलीज झाली, OTTवर पण खूप अप्रिसिएशन आलं फिल्मसाठी. तर मग आम्ही विचार केला की आणखीन एक फिल्म बनवूया आपण. आणि मी मग स्क्रिप्ट्स शोधत होते. तर आमचे क्रिएटिव्ह आहेत डॉक्टर असगावकर म्हणून, ते पण डॉक्टर आहेत पण ते स्टेजवरती वगैरे ते करतात, नाटकं वगैरे करतात स्वतः. आणि प्लस त्यांचा खूप कॉन्टॅक्ट असतो म्हणजे मराठी या ह्याच्यातनं. आणि त्यांनी काही स्क्रिप्ट्स आणले आम्हाला आणि भरपूर स्क्रिप्ट्स ऐकले असे मी. पण ही स्क्रिप्ट मला भयंकर आवडली, कारण एकतर प्रत्येक कॅरेक्टरनं ह्याच्यातलं असं रिलेटेबल आहे. म्हणजे असं वाटतं हा माझी मावशी अशी होती किंवा माझे ना आजोबा असंच करायचे, किंवा ते रिलेटेबिलिटी जी आली. आणि म्हणजे धमालच आहे पिक्चर. त्याची कल्पनाचं डेथ आहे, पण ते फिअर, भीती, ती बाराखडीची आठवण काढून देते. आणि काय काय त्याच्यासाठी लोक करतात. मग ते पंचक कसा घालूया, मग काय करूया. सो थोडंसं सुपरस्टिशन्स आणि ह्याच्यावरती एक कॉमेंट आहे. पण खूपशा गोष्टी आपण पण करतो रिअल लाईफमध्ये, की अगर नजर उतार किंवा असं कर किंवा ते कर, पण डोंट लेट इट रूल युअर लाईफ, असं आम्ही त्या फिल्ममधनं म्हणायचा प्रयत्न केला आहे. की आपलं आयुष्य आपणच घडवत असतो, तर बॅलन्स असावा लाईफमध्ये. कुठच्याही गोष्ट म्हणजे अशी जरी स्थिती आली तुमच्या समोर जी भीतीदायक आहे, तर त्या भीतीला तुम्ही वाहून जाऊ नका. जस्ट एक क्षण विचार करा आणि मग त्याला, म्हणजे समोरचे फार घाबरलेत आणि त्यांचं घाबरणं बघून आपण फार खिदळतोय असं ते, म्हणजे वी आर एन्जॉयिंग देअर फिअर बेसिकली. पण तुमच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये असं लहानपणापासून कधी अशा टाईपची भीती अशी कधी होती आलेली?
भूताची भीती, भूत असं कधी? म्हणजे भूताची म्हणजे आता लहानपणी कसं मुद्दाम एकमेकांना भूतांच्या गोष्टी सांगून घाबरून जायचो आम्ही एकदम. मला आठवतं एकदा आम्ही असे घरीच कुठचं तरी भूताचं पिक्चर बघत होतो आणि ते पण सॅटर्डेला साऊथ इंडियन मूवीज यायचे. तर त्याचं काय ते साऊथ इंडियन म्हणजे ते कळत पण नव्हतं, पण भूत आहे एवढंच बघून आम्हाला भीती वाटत होती. आणि चुकून आमचा असा वारा आला आणि टेरेसचं दार बंद झालं आपोआप आणि ते लॉक झालं असं आम्हाला वाटलं. ते जे आम्ही धूम घरातनं बाहेर पडत सुटलो बोंब मारत आमच्या नेबरकडे की काहीतरी कोणतरी आलंय आमच्या घरी वगैरे, आणि सगळा तो आम्ही राडा केला त्या दिवशी. तर कधी कधी होतं असं. पण कोकणामध्ये असा काही अनुभव? कोकणात इतकं जाणं लहान असल्यापासून होत होतं तर, आणि कोकणामध्ये तर अशा गोष्टींच्या बद्दलचं भयंकर, ते झाड तिथे जायचं नाही रात्री वगैरे, त्याच्यावरती काहीतरी असतं वगैरे असं म्हणजे असतं आपल्यात. पण कधी कधी ते घालतात म्हणजे तुला काय नाही करायचं तसे सांगतात, पण भीती घालतात. कधी कधी झाडात साप असतात तिथे वगैरे असं, तर रात्री जाऊ नये तिकडे. पण ऐकत नाहीत पोरं, म्हणून मग म्हणतील की आता त्याच्यात काहीतरी आहे त्या झाडावर. तुमच्या मुलांना कधी असं घाबरवलंय का लहानपणी वगैरे? ते खूप हुशार आहेत, आम्हालाच भीती घालते. पण काय आहे की ह्या फिल्म मध्ये काय वेगळं आहे की हे टॉपिक सिरियस आहे, पण कॉमेडीच्या लेन्स मधून घातलंय. आणि हे सगळे ऍक्टर्स खूप प्रसिद्ध आहे, त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचं टायमिंग आणि केमिस्ट्री सगळ्यांची ना एवढी छान जुळली आहे. तर ते एंटरटेन आणि एज्युकेट होतं. तुम्ही बकेट लिस्ट, तुमचा बकेट लिस्ट आला, तुमच्या त्या बकेट लिस्टमुळे अनेकांना स्वतःच्या बकेट लिस्टची आठवण झाली आणि अनेकांनी आपल्या त्या तयार केल्या. तर तुम्ही आता म्हणजे बॉलिवूडमध्ये क्वीन म्हणून राहिलात, निर्मात्या झालात, मराठी चित्रपटात काम केलं. आता तुमच्या बकेट लिस्टमध्ये आणखी काय बाकी आहे? बापरे, निवडणूक लढवणं? नाही प्लीज, निवडणूक लढवणं, कारण त्याच्याबद्दल ते दुसऱ्याच्या बकेट लिस्ट मध्ये नाही, पण तुम्ही सांगा. दुसऱ्यांच्या बकेट लिस्ट मध्ये आहे, पण ते पूर्ण करणं तुमच्या हातात आहे. तर त्यामुळे असं काही नाही, प्रत्येक इलेक्शन नंतर मला कुठनं तरी उभं करतात इलेक्शन मध्ये. पण नाही, आय डोंट थिंक माझी म्हणजे माझं ती आवड नाहीये. पॉलिटिक्स इज नॉट माझी आवड. पण आपण रोल मॉडेल्स असून आपण सोसायटीला स्टिअर करू शकतो. इम्पॅक्ट व्यवस्थित वागलं आणि व्यवस्थित केलं सगळ्यांचं. मी म्हणतोय तुम्हाला की हेल्थ केअर, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं तर इंडिया नंबर 1 होणार. आणि ते महाराष्ट्रामध्ये होतंय. आपण कंप्लेन करू शकतो, पण मी म्हणतोय की आपले लोक हुशार आहेत, तिथे जातात आणि मायक्रोसॉफ्टचे हेड होतात, गुगलचे हेड होतात. ते सगळे लोक इथेच पण आहे. तर खूप स्कोप आहे. आणि पॉलिटिक्समध्ये असेल, फिल्ममध्ये असेल, हार्ट सर्जरीमध्ये असेल, टेक्नॉलॉजीमध्ये असेल, आपले लोक हुशार आहेत, एज्युकेशन खूप आहे. तर त्याच्यामुळे मला खूप ब्राईट स्पॉट वाटतोय. आणि मी म्हणतोय की पॉलिटिक्स सोडून आपल्याला किती करायला येतं सगळ्यांना हात जोडून. बरोबर आहे ना? पण तुम्हाला काय वाटतं की आपल्याला जर बघायला मिळाल्या माधुरी दीक्षित इलेक्शनला उभ्या राहिलेल्या, MP झालेल्या, आम्ही त्या बांधाचे नाही. आय मीन आय थिंक फॉर अस खूप करतोय आता. आणि डू इट ऑन अ पर्सनल लेवल. रोज काहीतरी शिकतोय, म्हणजे इम्पॅक्ट लोकांच्या लाईफ मध्ये आणावा आणि मदत करायला पाहिजे, जेन्युइन मदत, नो रिस्ट्रेंट्स. पण मग तुमच्या बकेट लिस्ट मध्ये काय आहे? 2024 भरपूर गोष्टी आहेत. हो, पहिला तर सुरुवातीलाच पंच की तो व्यवस्थित रिलीज होऊ दे. तो म्हणजे सक्सेसफुल झाला तर मग आणखीन फिल्म्स बनवायचा आणखीन उत्साह येईल. आणि लाईक आय सेड, ह्याचे पण काही आहेत प्रोग्राम जे आम्ही करणार आहोत आता, आणि त्याच्यात सहभागी व्हायचं हेल्थ केअर ह्याच्यात. आणि दोज आर द थिंग्स दॅट विल बी डुइंग. पण तुम्ही जे हेल्थ केअर मध्ये करताय ते मुंबईला डोक्यात ठेवून करताय का तुम्हाला असं रुरल एरियामध्ये जायचंय? काय स्वरूपाचे प्लॅन्स आहेत सध्या? चांगला प्रश्न आहे. 140 कोटी आहेत इंडियात आणि एकही जागी नाही आहेत. 30% मेट्रोजमध्ये आहेत, 70% रुरल एरियामध्ये आहेत. मी म्हणतोय की सगळ्या लोकांना डेमोक्रेटाईज करायला पाहिजे हेल्थ केअर. आणि अलाइनमेंट ते लोकांबरोबर पाहिजे, बिझनेस मेडिसिन बरोबर नको आहे. तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये सगळ्या जणांबरोबर फॅमिलीसारखा वागलो. तुझ्या फॅमिलीला काय करशील, सोपं पडतं. मग
तर त्याच्यामुळे आम्ही काय करतोय, मीडिया टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट सर्व्हिसेस घेऊन ॲक्टिव्ह डॅशबोर्ड्स बनवून आणि जेनेटिक्स, मेडिकल हिस्ट्री, सोशल हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड सगळं बनवून ते पॅथफाइंडरचं प्रॉडक्ट आहे ते कुठच्या पॅथ घ्यायला पाहिजे. कारण तू आणि मी सारखे नाही आहेत, आपले जीन्स वेगळे असतील आणि एक कुकी कटर अप्रोच नको आहे, पर्सनलाइज प्रिसिजन हेल्थकेअर पाहिजे. तर मी म्हणतोय रुरल एरियामध्ये अप्रोचेस आहेत आणि तिथे कमी डॉक्टर्स आहेत. इंडियात 140 कोटी लोक आहेत, फक्त 1 मिलियन डॉक्टर्स आहेत आणि ते पण 2% रुरल एरियाला जातात आणि ते पण इंटर्नशिपमध्ये. तर त्याच्यामुळे आपल्याला हॉस्पिटल्स नाही आहेत. जर तू आणखीन मेडिकल स्कूल्स वाढवले तरी हॉस्पिटल्स पाहिजे, क्लिनिक्स पाहिजे, सगळं पाहिजे. मी म्हणतोय टेक्नॉलॉजी वापरून सगळ्यांना फोन्स आहेत आता आणि थोडं टेलिमेडिसिन करून पॅन्डेमिकमध्ये सगळं पाहिलं. तर मी तिथे सोडून इथे आलो 12 वर्षापूर्वी आणि चीफ मेडिकल ऑफिसर गोकीवर होतो, फॅमिली ऑफिस बनवून हे सगळे इन्व्हेस्टमेंट्स केलेत. आय एम इन्व्हेस्टिंग इन इंडिया अँड इन महाराष्ट्र. मी सगळे माझे जोर लोकांसाठी करतोय. कारण फायदा काय होणार की आपल्याला जास्ती वेळ राहायला येईल आणि क्वालिटी ऑफ लाईफ बरा होईल. राईट, लाईफ एक्सपेक्टन्सी, लाईफ स्पॅन. कारण इंडियात तुम्हाला माहीत असणार की 10 वर्ष कमी आहे इंडियात वेस्टपेक्षा. पण वेस्ट बदललं आहे आता, 2 वर्ष कमी झालं आहे पॅन्डेमिकच्या नंतर आणि ओपिओइड क्रायसिस म्हणून. आणि ते 18% GDPचे वापरतात, आपण फक्त 4% वापरतो. तर मी म्हणतोय स्कोप आहे, लोक हुशार आहेत आणि तेच लोक तिथे जाऊन गुगल बनवतात, मायक्रोसॉफ्ट बनवतात, तेच लोक परत